सो हे गाईज वेलकम टू आवर चॅनल. तर आमची आज सरप्राईज ट्रिप राहणार आहे लोणावळ्याला. आम्ही काल म्हणलो होतो आम्ही लवकर उठूत, 7 वाजता उठूत, पण मॅडम अजून झोपलेले आहेत. बघूया कधी निघणार आम्ही आता. पण आत्ताच उठलेलो आहे. आपण घेऊन जाणार ना लोकांना लोणावळ्याला. हां बघू गाईज, अजून झोपलेली आहे मॅडम. तर बघूया. माझे डोळे अजून माझ्या डोळ्यावर सो वेट सो कट टू 11 AM. मी तुम्हाला अपडेट दिला 8 वाजताचं काय हालत होती. आता कट टू 11 AM. आम्ही आता रेडी झालेलो आहोत. सो लोणावळा इज ऑन. लोक गोवा इज ऑन म्हणतात. वन्स इन अ वाईल ओमकार इनिशिएट करतोय ब्लॉग्स. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. व्हेरी प्राऊड ऑफ हिम. करतो की मी गाईस, तुम्ही सांगा मी करतो की नाही. पर्पजली मॅच हे चुकीचं आहे गाईस, खरं ओमकारने ऑफिस मध्ये सांगितलं की त्याला बरं वाटत नाही. खरंच बरं नाही वाटत, बिकॉज आय हॅव लोणावळा फीवर. सो कसा वाटतो माझा टॉप? क्यूट टॉप आणि क्यूटी मेकअप लुक. My hair is hairing though. हॅलो, कसं वाटतंय मग? पाऊस उन्हाला पण आता मग सानिया कुठं कुठं जायचं आपण? काय प्लॅन आहे आजचा? पहिले तर नाश्ता करायचा. भूक लागली हो. आम्हाला खूप जास्त भूक. काय खाणार नाश्ते? तुझे देशील जे आता टाइम झालाय तर लंच करायला पाहिजे आपण. तेच काय तरी पोटात टाकायला पाहिजे आता. हो, काहीतरी पोटात टाकायला पाहिजे. सो आमची Timepass कार ना. डिफरंट आहे ह्यावेळेस. सो ह्यावेळेस आमची कार डिफरंट आहे. गेस करा गाईस कुठली कार आहे. हो जी. आम्ही तुम्हाला नंतर सांगतो की आम्ही कोणत्या कारमध्ये चाललो. बाय बाय गाईज. एक सेकंड. सो गाईज आत्ता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहोत खाण्यासाठी, बिकॉज पोट इज द फर्स्ट. आम्ही काय खाल्लेलं नाही. हां, आणि आता थोडा पाऊस पण यायला लागलाय. सानिया, बहुत काय जास्त खायला भूक देणार आम्हाला? जे तुम्हाला पाहिजे ते देणार, पण मी तर वडापाव खाणार. बिकॉज पीपल हु नो मी दे नो आय लव वडापाव. बिकॉज आय एम फ्रॉम बारामती. उलटी येत होती, उलटी सारखं होत होतं. मी म्हणलं वडापाव खायला देते, लगेच उलटी गेली. मी म्हणलं दुसरं कारण काहीतरी खा, चांगल्या काहीतरी गोष्टीबद्दल काय म्हणतात think मी म्हणली केलं मी ना. काहीतरी खाईल, मला उलटी होईल. मी म्हणलं वडापाव खायची. हो. ओके. सो असं आज ही आमची फॅमिली ट्रिप आहे आणि खूप दिवस झाले आम्ही फॅमिली असं कुठं गेलो नव्हतो. लाईटिंग सगळीकडेच बॅड आहे. इट्स नॉट मी, इट्स लाईटिंग गाईज. लाईटिंग की नाही, लाईटिंग. सो त्यामुळे आम्ही असंच बंक केलं आहे ऑफिस दोघांनी आणि आम्ही लोणावळ्याला आलो आहे. आणि जर आमच्या ऑफिसमधले हे बघत असतील तर प्लीज माफ करा आम्हाला. तर मी आत्ताच आउट ऑफ ऑफिस टाकलेलं आहे. मी सकाळी टाकले. वाजलेले. आता पाऊस येतोय, आम्ही आज जातो. चला आज आम्ही आज गाडी रेंट केली आहे कारण आमची पोलो चांगली आहे, पण आम्हाला थोडा एक्सपिरियन्स पाहिजे होता. पण मला माझी पोलोच आवडते, बिकॉज आय लव माय पोलो. आणि म्हणून मला उलटीसारखं होतं. पोलोमध्ये मला कधीच उलटीसारखं होत नाही. आणि अशा प्रकारे मी माझा ड्रेसचा टॅग नाही काढलेला आहे. लोक म्हणजे काय समजतंय का? नवीन ड्रेस आहे. समजून जा. नवीन ड्रेस नाहीये, मी खूप आधी घेतला होता. पण जसं की मी जास्त बाहेर नाही का Tag च बाहेर, काढला नाही. हा, त्यामुळे मी टॅग नव्हता काढला. ओके. एक नोटीस केलं का गाईस? We मी are जे घालतो 20. नेहमी तेच घालते. मी हे जे कपडे काढलेत guys, on अक्षरशः purpose. पॅन्ट सुद्धा मॅच झालेली आहे गाईस. हो, पॅन्ट पण मॅचिंग. Why your case is so messy? Yeah. And this is my 100 rupees का चष्मा which I Messi, got from because Pepsi. I like Messi. Lionel Messi. I like Mbappe. Okay. ओके गाईस, आत्ता ती आर्या चेंज करते. आम्ही आर्याला स्कूलमधूनच घेतलंय, स्कूलच्या युनिफॉर्मवर घेतलंय, त्यामुळे ती ह्याच्यावर चेंज करते, गाडीमध्ये चेंज करते. काय वडापाव आहे का?
कसं खायचं? मस्त आहे. जम्बो वडा फॉर माय जम्बो. जा कसलं भारी अरे. दुकान वगैरे काहीतरी असेल. फायनली आम्ही भाजी वॉटरफॉलला पोहोचलेलो आहे. आणि आम्ही विचार केला होता की सगळेजण सी द व्ह्यू. हा द व्ह्यू आणि आम्हाला वाटलेलं की कोणीच नसेल इथं, बट खूप लोक आहेत आणि खूप जास्त पाऊस येतोय, पण छान पण वाटतंय की बिकॉज आय लव्ह रेनी सीझन, आय लव्ह रेन अँड आय लव्ह ओके. आता जे काय बोलतो ते ऐकून नाही येणार, पण एक्सपिरियन्स दिस गाईज, इट्स सो अमेझिंग. रिअली नाईस नाव. खूप गार पाणी आहे, छान पण आहे, मजा आली. वर्थ इट गाईज. अरे बापरे, इथंच चालू झालं का? तर भजा केव्ह तर बंद आहे, ते बघता नाही आलं. पण एक प्लेट भजी तर आता परत खाल्लेली आहे आम्ही. हो. आणि इथं पण बघू शकता, इथं थोडा छोटासा नाला वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल, दिस इज नाला वॉटरफॉल. पाणी येऊन कॅनल. अरे म्हणजे We're gonna keep it low key, keep it softly spoken, with no strings tying you to me. I'm happy in your company with no emotion, 'cause my love deserves to be free. I never wanna look at a house in the garden. अरे झोपली का काय? कुठे गेलो ओंकार? मी तुझं वेट करते. येस. सो आत्ता आम्ही ॲक्च्युली 5 वाजता लोणावळ्यावरून निघलो होतो. एक सेकंड, थोडंसं लोक आहेत जरा मला कारमध्ये बसून करूया. हां, बट कार इज नॉट कारिंग. ओके, सो आम्ही 5 वाजता लोणावळ्यामधून निघलो होतो आणि आत्ता 8:30 वाजले. 8:30 वाजले. 6:30पर्यंत 6:30 आम्ही थोडा आराम केला. हां, आराम केला, चाय पिला. कारण की सकाळी मॉर्निंगला लवकर निघालो ना आम्ही. गप्प बस. सो आणि आम्ही आत्ता जी कार रेंटवर केली होती की आम्हाला बघायचं होतं की कसं म्हणजे एक्सपिरियन्स आहे की कार रेंट केली, म्हणून आम्ही काही एवढी भारी वगैरे नव्हती केली कार रेंट. आपली नॉर्मल कार केली होती, ती पण चांगली होती. आणि जर तुम्हाला पण असे रेंट करायचे असेल, कुठं जायचं असेल बाहेर, तर तुम्ही DM करू शकता, आम्ही त्यांचे डिटेल्स पाठवतो. आणि अफोर्डेबल होतं, एवढं पण नव्हतं तसं तर. वेळ आत्ता अरे अरे हा कारमध्ये गेला आहे माणूस. हां, सो हां, तर अफोर्डेबल पण आहे. फक्त एवढंच की आम्ही आल्याला त्यांना कॉल केला होता की आम्ही आलो आहोत, तर आम्ही थोड्या वेळाने पिकअप करू. तर त्याच्यानंतर ते सारखे कॉल करायला लागले. सो माझं स्टेटमेंट काय होतं? नाही, कार ठीक आहे, म्हणजे अफोर्डेबल आहे आणि 7 सीटर कार आहे आणि एवढं स्वस्तामध्ये भेटत नाही, तर त्या मायनेने हे मायने. सो असं आपण रेंट करू शकतो कधी 1 दिवस किंवा भरपूर दिवस जरी जायचं असेल, 1-2 दिवस, तर आपण असं रेंट करू शकतो. आणि हेच तुम्हाला सांगायचं होतं, कारण नंतर काही ब्लॉगच नाही करू शकले, कारण की इतकं पाणी माझ्या फोनवर पडलं होतं, तर पूर्ण माझा फोनच हँग झाला होता. आणि ओंकारचं फोनचं चार्जिंग आम्हाला ठेवायचं होतं, कारण की आम्हाला येताना मॅप आणि काय इमर्जन्सी लागली. सो त्यामुळे आम्ही कॉपीराईट लागेल प्लीज. आता आम्ही चाललो आहोत द्यायला. असं काही जास्त लांब नाही आहे,
इथे जवळच्या सोसायटीमध्ये आहे. आणि आम्ही आमची बाईक जर ठेवली आहे, सो प्रोबॅबली आम्ही बाईकवर येऊ घरी रिटर्न. आणि हाच व्लॉग आहे गाईज. आणि जर काय अजून झालं तर आम्ही अजून शूट करू संध्याकाळी वगैरे काही केलं. मोस्टली तर काहीच नाही करणार आहे. आणि दोघांनी पण आज काही काम केलं नाही ऑफिसचं. माझं तर मोस्टली थोडं झालं होतं आणि मी सॅटर्डेला काम केलं होतं म्हणून मी कंपन्सेट ऑफ घेतला होता. गाईज म्हणजे मी अशी पर्सन आहे की मला खूप गिल्टी वाटतं की मी कंपन्सेट ऑफ घेतला यार. जर कोण नसेल आज दुसरं तर कोण काम करणार. बट आय वॉज लाईक टुडे आय वॉज लाईक की ठीक आहे यार, आय नीड अ ब्रेक बिकॉज आय डिड माय वर्क 1 day एक्स्ट्रा, सो आय डिझर्व दिस हॉलिडे. सो दॅट्स वाय आय बी लाईक आय जस्ट पुट द आउट ऑफ ऑफिस. अँड हां, पण एवढंच की मी काम पण केलं होतं कम्प्लीट, फक्त थोडं राहिलं होतं. आणि ओमकारचं पण, ओमकारनी आमचा म्हणजे असं झालं होतं काल रात्री की आम्ही सहज ओमकारला म्हणले, ओमकार मी उद्या सुट्टी घ्यायचा विचार करते, तर आपण लोणावळ्याला जाऊ का? मग ओमकार म्हटला की जाऊ शकतो. मग नंतर मीच म्हणले ओमकारला की मग आपण सगळे मिळूनच जाऊया, कारण आम्ही फॅमिलीसोबत खूप दिवस झालं कुठंच नव्हतो गेलो तरी इथेच गेलो होतो. त्यांना पण थोडासा ब्रेक पाहिजे होता. त्यामुळे आम्हाला खूप मजा आली आणि आमच्या फॅमिलीने पण खूप जास्त एन्जॉय केलं. तरी ह्या कार मध्ये एक इश्यू आहे, सीट बेल्ट दोघांनी घातला तरी पण हा ते आहे, बॅकग्राऊंड मध्ये टुंग टंग वाजत असेल. सो दीज थिंग्स यू हॅव टू टेक केअर ऑफ. येस, आता बघू पुढे काय करतोय आम्ही. मोस्टली तर घरीच येऊ आणि चिल करू. सो असाच आपला व्लॉग होता हा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि प्लीज थँक्यू. आणि इथपर्यंत तुम्ही जर आमचा व्लॉग बघितला असेल तर वी रिअली अप्रिशिएट यू. कारण की मला माहिती आहे की खूप जण असे असतात की सपोर्ट नाही करत किंवा बघत नाहीत व्लॉग्स. बघत नाही, मला असं नाही म्हणायचं, शेवटी ती त्यांची चॉईस आहे की बघणं न बघणं. पण इन दिस वर्ल्ड इट्स व्हेरी हार्ड टू फाइंड अ रिअल सपोर्ट. आणि ते आमचे पॅरेंट्स करतात. आमचे पॅरेंट्स लगेच बघतात. आम्ही ब्लॉग टाकला आमचे पॅरेंट्स ब्लॉग बघतात. आमचे सगळेजण ब्लॉग बघतात लगेचच. आणि जे काही ते करू शकतात ते करतात. पण ठीक आहे, इट्स ओके. आत्ता मे बी नाही आहे, पण पुढं जर मी 1 वर्षाने हा ब्लॉग बघत असेल तर मे बी ॲटलिस्ट माझे 10K किंवा कितीतरी सबस्क्रायबर असतील. मॅनिफेस्ट करते मी, ही बघू. सो